आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे। मुलांना लागलेलं हे मोबाईलचं वेड कधी व्यसन बनतं, त्यातूनच ते टोकाचं पाऊल उचलतात। यापूर्वी मोबाईल व्यसनाधीनता आणि मोबाईल गेमिंगच्या नादातून अशा घटना घडल्या आहेत। आता पिंपरी चिंचवडमधील अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे। 10वी मध्ये शिकणाऱ्या मुलाला ब्लू व्हेल गेमचं व्यसन जडलं। या व्यसनाच्या आहारी तो इतका गेला की याचा शेवट आत्महत्येने झाला। या 15 वर्षीय मुलाने थेट 14व्या मजल्यावरून उडी घेतल्याचं समोर आलं। ही धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडच्या किवळे भागात घडली आहे। 26 जुलै रोजी रात्री मुलाने घराच्या इमारतीवरून उडी घेत आपलं जीवन संपवलं। या घटनेने परिसर हादरून गेला होता। गेल्या 6 महिन्यांपासून हा मुलगा गेमच्या आहारी गेला होता। त्यानंतर तो स्वतःला बेडरूम मध्ये 3-3 तास कोंडून घेत असे। खोलीत एकटाच बडबड करत असायचा। घरात आजवर वडीलधारांना घाबरणारा मुलगा थेट किचन मधील चाकूची मागणी करायला लागला होता। हा बदल पाहून आई वडीलही चिंतित होते। अतिवृष्टीमुळे 25 जुलैला शाळांना सुट्टी होती। तोही दिवस त्याने गेम खेळण्यातच घालवला। मग रात्री अनेक विनवण्या केल्यानंतर तो जेवणासाठी बाहेर पडला। मात्र जेवण केल्यावर पुन्हा तो खोलीतच जाऊन बसला। आई वडील दुसऱ्या मुलाला ताप आल्यानं त्या चिंतेत होते। रात्रीचे 1 वाजला तरी मुलाचा ताप उतरेना, त्यामुळे आई जागेच होती। त्याच वेळी सोसायटीच्या व्हॉट्सअपवर एक मुलगा जखमी अवस्थेत खाली पडल्याचा मेसेज आला। तो मेसेज मुलाच्या आईने वाचला आणि तिला थोडी कुणकुण लागली। मग ती खोलीच्या दिशेने गेली, पण मुलगा घरात नव्हता। त्यानंतर धावाधाव करत ती जखमी अवस्थेत पडलेल्या मुलाजवळ पोहोचली। बघते तर काय, तो तिचाच मुलगा होता। रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पोटच्या लेकराला पाहून आईची पायाखालची जमीनच सरकली। मुलाला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता। घरात एका कागदावर गेम मधील कोडिंगच्या भाषेत लिहिलेलं काहीतरी आढळलं। मात्र यातून त्याला काय नमूद करायचं होतं याचा शोध आता पिंपरी चिंचवड पोलीस लावतायत। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे।